श्रावणीचं लगीन शुभ संकट नाही, रुद्र प्रताप सोबत ठरले. काय सांगायला सा? विश्वंभर साहेबांनी ठरवलंय? आई शपथ, म्हणजे श्रावणीचा गैरसमज व्हायला लागलाय का तिचं लगीन शुभ संकट ठरलंय? अगं मॅडम, कसली भारी बातमी दिली तुम्ही, एक नंबर. मॅडम, आता या गोष्टीचा फायदा तर घ्यायला लागतोय आपल्याला. आता खरी मज्जा येणार आहे बघा. त्या श्रावणीचा भ्रमाचा भोपळा फुटेल का नाही त्याचीच वाट बघायला लागलो मी. एक नंबर मॅडम, एकदम मन ना खुश झालं. बस ठेवतो काय मॅडम? हा स्वीटे खुश आहेस की? होय. वैशालीचा काटा काढला म्हणून आनंद झालाय. नाही म्हणजे त्याचा आनंद झालाच आहे, पण आता का नाही मला जरा दुसऱ्याच गोष्टीचा आनंद झालाय बघा. अच्छा, ते वैशालीला कुठल्या माणसानं मारलं सांगा की मला. नाही मला ना त्या माणसाला भेटायची जरा जास्तच इच्छा झालीये बघा. लवड आहे तू. पण नाही, नो नेवर. कसे आमचं ना ते टॉप सिक्रेट आहे बाळा, नाही सांगू शकत. पण मला सांगा, आपल्या त्या दुसऱ्या प्लॅनचं काय झालं? हार चोरायचा प्लॅन, शुभूचा बाप हार चोरणार होता, काय झालं त्यांचं विचारलं का? बोललो आम्ही त्याला, मग हार चोरायला नाही म्हणला किंवा नाही म्हणला, नकार दिला. आणि मग त्यांनी नकार दिलं तर तुम्ही काय करत होता? हातावर हात ठेवून बसला काय? हो, तुम्ही काहीच का नाही बोललात? तर आपली योजना फ्लॉप झाली तर? शांत बसते का तू? हे बघ, विक्रम गाडगे पाटलाने एकदा शब्द दिला की दिला, त्यो माग हटत नसतोय. मला फक्त हे बघायचं होतं की दौलतराव माझ्या जाळ्यात अडकतात की नाही. जर ते तयार झाले नाहीत तर माझ्याकडे असा मोठा हुकमी पत्ता आहे की दौलतरावांचं वडील सुद्धा लुटायला तयार होतील. यो दौलत आहे की नाही, तो स्वतःच्या हाताने त्यो हार चोरणार, आमच्या पायाशी आणून ठेवणार. बघ तू, फक्त तू नको टेन्शन घेऊ. तू फक्त आता बघ, ड्रामा सुरू झालेला आहे. 3री घंटा झालेली आहे बरं का श्विट्टे. शुभ आणि श्रावणी, तुम्हाला हवं तितकं सेलिब्रेशन करून घ्या, कारण हा तुमच्या प्रेमाचा आणि तुमच्या सुखाचा शेवट असणार आहे.